1857च्या क्रांती सम्राटी पराजयानंतरच्या हिंदुस्थानी राजकारणाचे जे 3-4 महत्त्वाचे टप्पेवर उल्लेखलेले आहेत, त्यात ब्रिटिशनिष्ठ, नेमस्त निशस्त्र राष्ट्रनिष्ठ जहाल, सशस्त्र क्रांतिनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ अशा सर्व पक्षांशी मी साधारणतः वयाच्या 16व्या वर्षी सक्रिय राजकारणात भाग घेऊ लागल्यापासून माझा वर सांगितल्याप्रमाणे अगदी व्यक्तिशः निकट संबंध आणि काहीसा केव्हा केव्हा कडाक्याचे संघर्षही घडलेला असल्यामुळे हिंदुस्थानच्या ह्या कालखंडातील साऱ्या इतिहासाचे समीक्षण मी गेल्या 50-60 वर्षे तरी क्षणाक्षणाला जे माझ्या लेखामध्ये वा भाषणामध्ये माझ्या हिंदुत्वनिष्ठ दृष्टिकोनातून करीत आलो, त्या मी लिहिलेल्या साहित्यात परिपूर्ण रीतीने अंकित झालेलेच आहे. त्यापैकी माझी शतावधी भाषणे, संभाषणे वा लेख सोडून दिले तरी, विस्मृतीत गेलेले लिखाणही सोडून दिले तरी, आज माझ्या त्या साहित्याची न्यूनता जी 7-8 सहस्र पृष्ठे उपलब्ध आहेत किंवा ग्रंथरूपाने प्रचलित आहेत, त्यापेक्षा अधिक एक अक्षरही या विषयावर लिहिण्याची मला आवश्यकता वाटत नाही. आणि आता या माझ्या 80व्या वर्षी क्षीणतेने रुग्णशय्येवर खिळलेल्या अवस्थेत त्याची पुनरुक्ती करीत बसण्याची मला शारीरिक शक्तीही उरली नाही. समारोप. ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या पूर्ण ग्रासातून सुटून स्वतंत्र होण्यासाठी हिंदुस्थानाने विशेषतः 1857 सनाच्या पहिल्या प्रचंड क्रांतियुद्धापासून तो दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या सन 1946 मध्ये झालेल्या अंतापर्यंत निशस्त्र आणि सशस्त्र मार्गाने ब्रिटिशांशी जो हा निकराचा लढा 101 वर्षे सारखा दिला, त्यात शेवटी आमच्या हिंदू राष्ट्राला आपले राजकीय आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य संपादण्यात महान विजय मिळण्याची सुवर्णसंधी त्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाचे रणशिंग फुंकले जाताच एकदाची आली. या संग्रामात आम्हाला जर कोणी परराष्ट्राचे अत्यंत परिणामकारक सहाय्य मिळाले असेल तर ते जर्मनीचा सर्वेसर्वा जो हिटलर आणि जपानचा रणधुरंधर प्रमुख नेता जो टोजो त्याचेच होय. ब्रिटिशांशी लढत राहिलेल्या हिंदुस्थानच्या सशस्त्र क्रांतिकारक पक्षाला अगदी प्रथमपासून म्हणजे अभिनव भारताच्या युरोपातील सशस्त्र आंदोलनापासून तो दुसऱ्या जागतिक महायुद्धातील हिंदी सेनापती सुभाषचंद्र बोसांनी ब्रिटिशांविरुद्ध घोषित केलेल्या महायुद्धापर्यंत भूदल, नौदल, वायुदलापर्यंतच्या सर्व अद्ययावत शस्त्रास्त्रांचे सहाय्य ह्या जर्मनीने आणि जपाननेच दिले. म्हणून तर ब्रिटिशांच्या विरुद्ध सिंगापूर, मलायाकडील उणेपुरे 40-50 सहस्र हिंदी सैन्य बंड करून उठू शकले आणि सेनापती सुभाष बाबूंच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानाला स्वतंत्र करण्यासाठी चलो दिल्ली अशी रणगर्जना करीत हिंदुस्थानवर चालून आले. त्याचवेळी हिंदुस्थानात ब्रिटिशांच्या हाताखाली असलेल्या भूदल, नौदल आणि वायुदलातील हिंदी सैन्यानेही स्वातंत्र्य रणात उडी घेण्याचा कट केलेला आहे, हे ब्रिटिशांच्या स्पष्टपणे ध्यानात आले. हिंदुस्थानातील कोट्यावधी नागरिक तर ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यास आधीपासूनच तरवारलेले होते. कोणी भूमिगत होऊन क्रांतिकारक उठाव करीत होते, तर कोणी ब्रिटिशांच्या शस्त्रागारावर अकस्मात उघड चढाया करून ती लुटून नेत होते, तर कोणी लहान प्रतिसरकारेच स्थानी स्थापून ब्रिटिश राजवट तेवढ्यापुरती उखडून देत होते. अशा सर्व बाजूंनी सतावल्या गेलेल्या आणि युरोपातील 2 जागतिक महायुद्धात लढून शक्तिक्षय झालेल्या क्षतविक्षत झालेल्या ब्रिटिश साम्राज्य सत्तेची हिंदुस्थानावरील पकड सुटली. त्यांच्या साम्राज्य मदाची धमकच तुटली. अवसान गळून गेले. शेवटी सन 1947 मध्ये हिंदुस्थानचे स्वातंत्र्य आम्ही मान्य करून आमची राजसत्ता सोडून देतो असे बोलणे ब्रिटिश व्हाईसरॉयने हिंदुस्थानातील पुढाऱ्यांशी चालू केले. अर्थात इंग्रजांना त्यातल्या त्यात ज्या हिंदी पक्षांचे राजकीय धोरणच प्रथमपासून तत्वत भ्रांत, स्वभावत भेकड, साधारणतः ब्रिटिश धर्जेनी मुसलमानांपुढे चळचळ कापणारे आणि कशीतरी हाती येईल तितकी राजसत्ता का होईना पण आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेण्यास आतुर झालेले आढळले.
त्या पक्षांनाच हिंदुस्थानचे पुढारी म्हणून ब्रिटिशांनी मान्यता दिली आणि सारी राजकीय सत्तांतराविषयीची बोलणी त्यांच्याशीच काय ती केली. अर्थात हे पक्षही देशभक्तच होते. वैद्यांनी निशस्त्र मार्गाने का होईना पण त्यांनीही कष्ट केले होते. परंतु इंग्रजांनी उपक्रमलेल्या ह्या सत्तांतराच्या वाटाघाटीत एक कपटींनी भयावह अट मात्र घालून ठेवलेली होती. ती अशी: ब्रिटिशांना हिंदू विरुद्ध ब्रिटिश अशा ह्या स्वातंत्र्य संग्रामात सन 1857 नंतर ज्या मुसलमानांनी देशद्रोही सहाय्य केलेले होते आणि त्याचे पारितोषिक म्हणून जे मुसलमान हिंदुस्थानचे 2 तुकडे करून मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागाचे राज्य आम्हास स्वतंत्रपणे तोडून द्यावे म्हणून हट्ट धरून बसलेले होते, त्या मुसलमानांना त्या हिंदुद्रोहींनी देशद्रोही मागणीला पाठिंबा देऊन त्यांनी दिलेल्या सहाय्याचे उत्तराई व्हावे यासाठी आणि भावी स्वतंत्र हिंदू राष्ट्राला एक नित्याचा शत्रू उत्पन्न करून ठेवावा या दृष्टीने कूटबुद्धीने हिंदुस्थानची विभागणी केली पाहिजे असा ब्रिटिशांनी आग्रह धरला. हा ब्रिटिशांचा आग्रह म्हणजे मूलतः मुसलमानांचीच मागणी होती की हिंदुस्थानचे 2 तुकडे पाडून आमचा मुस्लिम बहुसंख्य प्रदेश आम्हाला आमचे स्वतंत्र राज्य स्थापण्यासाठी मिळाला पाहिजे. मुसलमानांच्या ह्या हट्टाला भारतातील यच्चयावत मुसलमानांनी कट्टरपणे उचलून धरले. परंतु हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा मात्र या मुसलमानांच्या पाकिस्तानच्या मागणीला कट्टर विरोध नव्हता. एक अपवाद वगळला तर हिंदुस्थानातील सर्व पक्षांच्या मते मुसलमानांना पाकिस्तान तोडून द्यावे आणि कटकट मिटवावी असेच होते. म्हणजे सर्व पंजाबनी बंगाल पाकिस्तानात द्यावा ह्यावरही मुसलमानांची तिसरी निकराची मागणी होतीच की पंजाबनी बंगालमधील त्यांची ही 2 मुस्लिम राज्ये जोडण्यासाठी एक कॉरिडॉर थेट पंजाबपासून तो बंगालपर्यंत जाणारा उत्तर हिंदुस्थानमधल्या प्रदेशाचा एक पट्टाही मुस्लिमांना देण्यात यावा. ह्या मुस्लिमांच्या मागण्यांना कट्टर विरोध साऱ्या हिंदुस्थानात ज्या अपवादात्मक अशा एक पक्षाने काय तो शेवटपर्यंत केला तो पक्ष म्हणजे हिंदुत्वनिष्ठ पक्ष होय. हिंदुस्थानच्या विभागणीविरुद्ध त्यांनी हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली अखंड भारताचे निकराचे आंदोलन उभारले. करवेल तितका तीव्र प्रतिकार केला. हिंदुद्रोह्यांनी मुस्लिमांनी ब्रिटिश सरकारने त्या हिंदुत्वनिष्ठाच्या प्रबल आंदोलनास हाणून पाडण्यासाठी त्यांचा छळ केला. त्यांना बंदिवासात कोंडले, स्थानी रक्तपात झाले. पण साऱ्या देशभर त्या हिंदुत्वनिष्ठाने अल्पसंख्य असताही त्या शत्रूंच्या अत्याचारांना प्राणपणाने तोंड दिले. शक्य तिथे हिंदूंच्या रक्तपाताचा सूड हिंदूंच्या शत्रूंचाही रक्तपात करून घेण्यास आणि प्रसंगी हिंदुद्रोह्यांचे शिरच्छेद करण्यासही सोडले नाही. सुदैवाने हिंदुत्वनिष्ठाचा हा प्राणपणाने केलेला प्रतिकार अगदी विफलही झाला नाही. कारण हिंदुस्थानची विभागणी करण्याचे आमच्या मताविरुद्ध ब्रिटिश सरकारने ठरविले तरी निदान मुसलमानांनी मागितल्याप्रमाणे सबंध पंजाब आणि सबंध बंगाल त्यांना न देता त्यातला मुस्लिम बहुसंख्य भाग तेवढाच काय तो त्यांच्या भावी पाकिस्तानात समाविष्टला जावा आणि हिंदू बहुसंख्य असा पूर्व पंजाब आणि पश्चिम बंगाल हे हिंदूंचेच भाग भारतात समाविष्ट व्हावे ही हिंदुत्व निष्ठाची न्यूनतम मागणी सरकारला मान्य करावी लागली.